आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। बीडमधल्या खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड अखेर पुणे सीआयडी समोर शरण आलाय। शरण आलेल्या वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी आता केजकडे रवाना झाली आहे आणि त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे। सीआयडीच्या टीमकडून 4 तास चौकशी करण्यात आली आहे आणि त्यावेळी सीआयडीनं वाल्मिक कराडवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुझा काय संबंध, खंडणी प्रकरण नेमकं काय आहे, असे अनेक सवाल सीआयडीनं आता विचारले आहेत। आणि आता शरण आलेल्या वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी आता केजकडे रवाना झाले आहेत आणि त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्याआधी सीआयडीच्या टीमकडून तब्बल 4 तास वाल्मिक कराडची चौकशी करण्यात आली आहे आणि यावेळी सीआयडीनं वाल्मिक कराडवर अनेक प्रश्नांची सरबत्ती देखील केली आहे। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। पुढची प्रक्रिया काय असेल तेवढं पुढची जे सीआयडीचे DYSP आहेत जे या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल।